नमस्कार, मी आकाश जाधव. महा ट्रान्सकोच्या एक्झामबद्दल जे ते विद्यार्थ्यांचे कंटिन्युअस कॉल सुरू आहेत आणि सोबत त्यांचे काही डाऊट्स आहेत. मला असं वाटतं की त्याला एक सगळ्यात मोठा डाऊट होता की महा ट्रान्सकोच्या आणि SBIचा अभ्यास कसा करायचा. दुसरा होता MSCITच्या सोबत सर्टिफिकेटबद्दल होता. तिसरा त्यासोबत अपकमिंग एक्झामचं शेड्यूल की ह्या एक्झामसोबत अजून कोणकोणत्या एक्झाम्स येत आहेत. चौथं बॅचची फीस. मला असं वाटतं की ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सगळे डाऊट जे आहेत ते सॉल्व्ह करावं. स्पेशली सिलेबसवाला जो पार्ट आहे तो मी समीर सरांकडे पुन्हा एकदा देतो. पण त्याच्या आधी महा ट्रान्सकोची एक्झाम तुमची मे/जून सांगितलेलं आहे. ती मेमध्ये किंवा मेच्या एंडला किंवा जूनच्या स्टार्टिंगला असं काही असू शकते. त्याच्याबद्दलची अपडेट मी तुम्हाला सांगतोच. पण त्याच्यासोबत तुमची 10 एप्रिलपर्यंत म्हणजे 5 एप्रिलला आय गेस सेंट्रल बँक ऑफ इंडिया PGDBFची एक्झाम आहे. 10 एप्रिलला SBI क्लर्कची मेन्स एक्सपेक्टेड आहे. तर 10 एप्रिलपर्यंत ह्या एक्झाम असताना विद्यार्थी थोडंसं म्हणतात की आमच्या दोन्ही एक्झाम सोबत असल्यामुळं तयारी आम्ही दोघांची सोबत कशी करावी, एवढा हा एक प्रश्न सर. आणि सोबत आता पंजाब नॅशनल बँकेची क्रेडिट ऑफिसर त्याला मुलं कमी आहेत कारण की त्याला MBA फायनान्स पाहिजे. तर BCom + MBA फायनान्स ह्या कॉम्बिनेशनमधलं समजा ते असेल तर हेही मुलं करू शकतील किंवा MBA फायनान्स वेगळे असतील तर तेही करू शकतील. आणि अपकमिंग न्यू इंडियाची जी अकाउंटिंगची एक्झाम आहे AO अकाउंटिंग अकाउंट्स, तर तो वाला पार्ट. तर विद्यार्थ्यांनी आता सध्याला जे आहे ते 10 एप्रिलपर्यंत कसं आणि 10 एप्रिलच्या नंतर कसं ह्याच्यावर थोडंसं 1-2 मिनिटं सांगा. 10 एप्रिलपर्यंत तुम्ही काय करू शकता विद्यार्थी लोक, की जी आपली ऑलरेडी एक रेकॉर्डेड 60+ आपले लेक्चर्स जे आहेत हे ऑलरेडी आपल्या बॅच, आपली जी ऑनलाईन बॅच आहे जी जुनी महावितरणची आपण रेकॉर्ड केली होती, ठीक आहे, तसाच पोर्शन जो आहे हा तुम्हाला महा ट्रान्सकोसाठी सुद्धा येणार आहे. तर त्याच्यात अकाउंट्स तर असणारच आहे. तर तुम्ही काय करायचं, तोपर्यंत SBIचा तर अभ्यास सुरू ठेवायचाच, पण त्याच्यासोबत जे प्री रेकॉर्डेड आपले अकाउंट्सचे लेक्चर्स आहेत तर ते पण थोडे थोडे रोज जे आहेत तासभर जरी तुम्ही 2 तास जरी तुम्ही त्याला थोडे थोडे दिले तरीसुद्धा तुम्ही बऱ्यापैकी तो कव्हर करू शकता. आणि नंतर 10 एप्रिल नंतर जेव्हा तुमची SBIची एक्झाम होईल तर त्याच्यानंतर आपण तोपर्यंत म्हणजे हा पुढचा जो ऑलमोस्ट 1 महिना आहे, या 1 महिन्यात अजून आपले बाकी पण जे रेकॉर्ड करून ठेवणार आहोत आपले बाकीचे लेक्चर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग आपण त्याला म्हणतो, कॉस्ट अकाउंटिंग, तुमचं टॅक्सेशनचं DT IDT, कंपनी लॉ, हे सगळं काही, इवन ऑडिट वगैरे जे आहेत हे सगळे विषय जे आहेत हे आपण ऑलरेडी त्याच्यात लाईव्ह पण घेणार आहोत. आणि जे लाईव्ह आहेत ते ॲपमध्ये पुढे आपले रेकॉर्डेडसुद्धा तुम्हाला दिसणार आहेत. तर तुम्ही जे लोक SBIमध्ये म्हणजे SBIसाठी तयारी करतायत तर 10 एप्रिलपर्यंत जे आहे त्यांनी ही तयारी करावी. म्हणजे पहिले त्यांनी थोडंसं अकाउंट्स वगैरे बघावं आणि नंतर जे उरलेले आहेत हे थोडेसे जास्त वेळ जे आहेत हे ते बघू शकतात. आणि प्लस लाईव्हसुद्धा जे नंतर आपले जे चालूच राहणार आहेत तर ते सगळे लाईव्हसुद्धा ते बघू शकतात. तर तो फायदा होईल त्यांना. ओव्हरऑल मला एवढं कळतंय की ह्या महा ट्रान्सकोच्या बॅचमध्ये जे आपण जुने लेक्चर टाकलेत ते पहिल्यांदा मुलांचं तुमचं म्हणणं आहे की 10 एप्रिलपर्यंत ते कंप्लीट करून घ्या. करेक्ट. जे आपण महा डिस्कॉमला दिले होते, जे महा ट्रान्सकोच्या बॅचमध्ये टाकतोय. बरोबर. आणि जे 11 मार्चपासून बॅच स्टार्ट होती ते वाले लेक्चर ह्या मुलांनी आयदर प्री जे मुलं फेल होतील त्यांनी त्याच्यानंतर किंवा ज्या मुलांची मेन झाली त्यांनी 10 एप्रिलच्या नंतर त्या पद्धतीने बघा. हे सगळे तुम्ही एकटे शिकवणार आहात की काही टीम वगैरे? सर, तुम्हाला जसं माहितीच आहे, ज्या लोकांनी ऑलरेडी माझी महावितरणची बॅच केलेली आहे तर महावितरणमध्ये कारण की फक्त अकाउंट्सचाच पार्ट होता, ठीक आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर त्याच्यात BBA BCA BCom हे सगळेच मुलं जे आहेत ह्यांच्यासाठी ती बॅच, आय मीन ती जी पोस्ट होती ती सगळ्यांसाठी ओपन होती. पण ह्यावेळेस महा ट्रान्सकोची जी ही LDCची जी आलेली आहे ही फक्त आणि फक्त BComच्याच मुलांसाठी आहे. तर नॅचरली कारण की ती प्युअरली BComच्या मुलांसाठी आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल BComचा पोर्शन जो आहे हा विचारला जाईल. महावितरणमध्ये BBA आणि BCom हे दोघंही होते, त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये जेवढे कॉमन सब्जेक्ट आहेत तेवढेच त्यांनी विचारले होते. पण कारण की ह्यावेळेस फक्त BCom आहे तर BComमध्ये तुम्हाला 5 ते 6 विषयांच्या बद्दल विचारलं जाऊ शकलं. मागच्या ती थोडंफार टॅक्स DT IDTचं विचारलं होतं पण एवढं जास्त त्यांनी विचारलं नव्हतं. तर ह्याच्यामुळे अकाउंट्स तर आपण काही जे आहेत ते आहेतच, पण त्याच्याशिवाय आपण फायनान्शियल मॅनेजमेंट आणि जी मी बाकीची नावं कॉस्टिंग वगैरे जी घेतली याच्यावर मला थोडासा भर द्यायचा आहे. तर मी तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त काही अजून बाहेरचे काही शिक्षक आहेत जे ऑलरेडी स्वतः CA आहेत किंवा CWA CMA आहेत, CS आहेत, हे सुद्धा तुम्हाला हे बाकीचे जे विषय आहेत हे शिकवणार आहेत. 2 मुलांचे अजून डाऊट होते ते म्हणजे MSCIT बद्दल. MSCITचं कसं होतं, आता जरी त्यामध्ये स्ट्रिक्टली MSCIT सांगितलेलं आहे, अजून थोडंसं ज्यावेळेस तुम्ही DB जाता त्यावेळेस स्ट्राईट मारतात MSCIT बद्दल. ज्यावेळेस तुमची सांगता की बाजूला माझ्याकडे हे त्याचं इक्विव्हॅलेंट डिग्री आहे, माझ्याकडे टेक्निकल डिग्री आहे तर त्यामुळे त्याची गरज नाही, आपण हे दाखवतो
त्यांना GR दाखवतो, त्याच्यानंतर इश्यू होतात. पण असं होत नाही की एकदम त्या मुलाला जॉईनिंग मिळत नाही. तर त्यामुळे सध्याला मला असं वाटतं तो खूप पुढचा पार्ट आहे, जे टेक्निकल ग्रॅज्युएट जे आहेत. तर आता सध्याला ह्या रिटर्न एक्झामवर तुमचा लोकांचा फोकस जो आहे तो असला पाहिजे. आणि सोबत विद्यार्थ्यांचा शेवटचा प्रश्न होता की अकाउंटिंगचा पार्ट वेगळा काढून द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का बाकी विषयच त्या एक्झामला नसले असते तर आपण अकाउंटिंग वेगळं काढलं असतं. ह्या एक्झामला अकाउंटिंग आहे, ह्या एक्झामला क्वांट आहे, ह्या एक्झामला रिझनिंग आहे, एक्झामला मराठी आहे, हा सगळा पार्ट आहे. अजून आपल्याला याला थोडंसं जास्त एलॅबरेट करून जास्तीत जास्त एक्झाम त्याच्या अंडर आणायचे आहेत विद्यार्थ्यांना उद्यासाठी PNB क्रेडिट ऑफिसर, मला माहिती आहे खूप कमी मुलं आहेत. उद्या चालून न्यू इंडिया AUची एक्झाम आली समजा, तर या सगळ्या एक्झाम त्या अंडर आणायच्या असल्यामुळं मला असं वाटतं एक एक्सटेन्सिव्ह पार्ट सिलेक्शनला सगळं ॲट ए टाईम लागत असल्यामुळं एकदम वेगळं अकाउंटिंग काढणं शक्य नाही आहे. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला कुपन कोड आणि बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेतच. तर त्यामुळं तो वाला पार्ट आता ह्या घडीला वेगळं काढणं जे ते तितकं संयुक्तिक राहणार नाही आहे. तर तो एक मला याच्या माध्यमातून सांगायचं होतं. फक्त उद्या अर्थात 11 मार्चपासून सर जे आहेत ते पहिले 3 दिवस यूट्यूब प्लस ॲप दोघांनाच होतील. आणि नेक्स्ट वीकपासून सॅटर्डे संडे थोडासा ऑफ देऊन नेक्स्ट वीकपासून जे आहेत ते रेग्युलर लेक्चर जे आहेत ते आपल्या ॲपवर स्टार्ट होऊन जातील. तर ह्या पद्धतीने आपल्याला शेड्यूल ठेवायचं आहे. टायमिंग जो आहे तो आपण प्रेफरेबली अकाउंटिंगचा जो लाईव्ह लेक्चरचा टायमिंग आहे तो आपण सकाळच्या वेळेमध्ये ठेवूयात, सो दॅट दुपारपासून तुम्ही तुमच्या बाकी अभ्यासाला जे ते फ्री होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण शेड्यूल तुमचं आखायचं आहे. हे जे रेग्युलर डाऊट्स आहेत हे आपल्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये आले होते आणि ते आम्ही ह्या व्हिडिओच्या निमित्ताने सांगितले. अजूनही काही डाऊट शिल्लक असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली तुमचे डाऊट मेन्शन करा, सो दॅट आपल्याला त्याच्यावर अपकमिंग एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगू आपण त्याबद्दल. आणि 11 मार्चला म्हणजे 11 मार्चपासून सरांचं लाईव्ह लेक्चर जे आहेत ते अकाउंटिंगचं आपल्या संकल्प एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर स्टार्ट होईल. बॅच तुमची संकल्प 247 या ॲपवर उपलब्ध आहे. काही लोक सध्याला प्ले स्टोरवर संकल्प एज्युकेशन टाकतात, त्यांना ॲप सापडत नाही आहे. तर फक्त संकल्प 247 असं टाका, सो दॅट तुम्हाला ॲप वेळेवर जे ते सापडेल. काही डाऊट आला तर खाली टिकट लाईनवर नंबर्स आले ते आहेत. त्यातला जो शेवटचा नंबर आहे 8087762926 हा समीर सरांचा नंबर आहे. फक्त काही टेक्निकल डाऊट्स असतील अकाउंटिंगबद्दलचे तर तुम्ही सरांना विचारू शकता. बस एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला द्यायची होती. धन्यवाद. थँक्यू.